नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. चंद्रपूरच्या वन व्यवस्थापन प्रशासन प्रबोधिनीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. वन परिक्षेत्राधिकाऱ्यांची पहिली तुकडी प्रबोधिनीतून बाहेर पडली. महाराष्ट्रातील 43 तरुण दमाचे अधिकारी वनसेवेत रुजू झाले. 18 महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून या सर्व अधिकाऱ्यांनी अंतिम सोहळ्यात शानदार पथसंचलन करत पाहुण्यांना सलामी दिली. आपला ह्याच्यामध्ये 44 ऑफिसर ट्रेनिंग्स होते आणि त्याच्यापैकी 43 पास आउट होत आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या स्टार्स ओपनिंग होऊन आज म्हणजे ते फुल फ्लेज्ड RFOs अशा प्रकारच्या त्यांच्या नियुक्ती झालेली आहे. तर आता इमिडिएटली सांगता येणार नाही, ते त्यांच्या ऑर्डर्स वगैरे रितसर निर्गमित होईल आणि त्यांच्या पोस्टिंग ऑर्डर्स होईल. छान वाटतंय, एकदम भारी, एकदम चांगलं वाटतंय. सगळ्यांसोबत आहे आज, खूप भावुक क्षण आहे, एकदम छान वाटतंय. काय 18 महिन्याचं प्रशिक्षण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. खूपच खडतर असं प्रशिक्षण, ज्याच्यामध्ये थेरॉटिकल सब्जेक्ट पण होते, प्रॅक्टिकल सब्जेक्ट पण होते. जवळजवळ 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा दौरा केला. अतिशय आनंद होतोय. आई वडील आहे, वाईफ आहे, सासू सासरे आहे, सर्व फॅमिली आहे. खूप आनंद होतोय. थँक्यू. आज आम्हाला स्टार ह्याच दिवसाची आम्ही खरंच खूप दिवसापासून वाट पाहत होतो. 18 महिने त्याच्यासाठी आम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागलं. खूप सकाळच्या PT पासून फिजिकल ट्रेनिंग असेल, टूर्स असतील, अगदी हेक्टिक शेड्यूल असेल आणि आता ही शेवटचे दिवस आमचे खरंच खूप बिझी गेले. पण या बिझी शेड्यूलमधनं सुद्धा आम्ही वेळात वेळ काढून आमची प्रॅक्टिस केली आणि खरंच म्हणजे हा म्हणजे भावनापूर्ण क्षण आहे आमच्यासाठी आणि खूप गौरवास्पद क्षण आहे. तर त्यासाठी अकॅडमीचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आम्ही या अकॅडमीची पहिली महाराष्ट्राची बॅच आहोत. RFO ट्रेनिंगची इथून पास आउट होतीये, तर आमच्यासाठी खरंच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. चंद्रपूरची ही प्रबोधिनी याआधीही रेंजर कॉलेज या नावाने परिचित होती. 2000 सालच्या आसपास या रेंजर कॉलेजला मात्र अवकळा आली. इथले प्रशिक्षण केंद्र अन्यत्र हलवण्याचा घाट घातला गेला. मात्र 2014 साली राज्याचे वनमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी कारभार स्वीकारल्यानंतर त्यांनी या रेंजर कॉलेजला नवसंजीवनी देत राज्यातील वन विभागाची सर्वोच्च प्रशिक्षण संस्था म्हणून भरीव निधी देत याचा दर्जा उन्नत करत एक निसर्गरम्य सर्वोत्तम प्रशिक्षण संस्था म्हणून वनप्रबोधिनीला रुपडे देण्यात आले. मात्र कोरोनामुळे या सर्व प्रशिक्षण कार्यात खंड पडला. अखेर कोरोना सरल्यानंतर पहिली तुकडी प्रशिक्षणासाठी रुजू झाली. पहिल्या तुकडीत 43 वनपरिक्षेत्र अधिकारी समाविष्ट होते. आज एका शानदार सोहळ्यात अंतिम सलामी देत या सर्व परिक्षेत्राधिकाऱ्यांनी वनसेवेत रुजू होण्यासाठी पहिले पाऊल उचलले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738777557.